महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणच्या नगराध्यक्षपदी भावना घाणेकर विराजमान, जल्लोषात स्वीकारला पदभार। उरण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी आज आपला पदभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उरण शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या नगर परिषदेत 12 नगरसेवकांचे संख्याबळ असूनही नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत भावना घाणेकर यांनी भाजपला मोठा धक्का दिला। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसची एकजूट म्हणून परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली। पदभार स्वीकारल्यानंतर भावना घाणेकर यांनी जनतेचे आभार मानले आणि हा विजय जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे। शहराच्या प्रलंबित समस्या सोडवून सर्वांगीण विकासाला गती देणे हेच माझे मुख्य ध्येय असेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। उरण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ भावना घाणेकर यांनी आज भक्तिमय वातावरणात आपला पदभार स्वीकारला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली श्री सत्यनारायणाची महापूजा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। सकाळी नगर परिषद कार्यालयात शास्त्रोक्त पद्धतीने श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली। उरण शहराच्या सुखसमृद्धीसाठी आणि विकास कामांना गती मिळण्यासाठी हे पूजन करण्यात आले आणि या पूजेनंतर उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला। या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध दिव्यांग संस्थांच्या प्रतिनिधींनी दिलेली उपस्थिती। भावना घाणेकर यांनी पदभार स्वीकारताना दिव्यांग बांधवांचे आशीर्वाद घेतले। समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य असून दिव्यांगांच्या समस्यांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती। यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, उरणमधील विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, नवनिर्वाचित नगरसेवक आणि हितचिंतक उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। जे कार्यक्रम ह्या तालुक्यामध्ये राबवले जातात 3 डिसेंबर हा दरवर्षी मी राबवला जातो आणि त्या सर्व कार्यक्रमाला आजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर या आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आणि त्याच्यासाठी आज दिव्यांग बांधव आमची इथे जमा झालेले आहेत। आम्ही त्यांना शुभेच्छा रूपी आज त्यांना भेट देतोय आणि पुढेही अशी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करून आज आम्ही पुन्हा त्यांना जनतेची सेवा हे माझं पहिले प्राधान्य असते। ही नगराध्यक्ष पदाची खुर्ची असली तरी ही जनतेच्या अपेक्षांची खुर्ची आहे असं मी समजते। उरण नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत असताना या ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोलाचा साथ होती, त्यानंतर उरणच्या जनतेची साथ होती, माझ्या कुटुंबियांची साथ होती। प्रत्येक घटकांनी ज्याने ज्याला मला सहकार्य केलं, ज्याने मला या ठिकाणी नगराध्यक्ष होण्यासाठी माझ्यासाठी योगदान दिलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते। परंतु प्रथम कर्तव्य हे जनतेसाठी असणार आहे। जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करून या ठिकाणी आपण बघाल 15 दिवसामध्ये एकदा जनता दरबार सुद्धा होईल। ही कॅबिनला कधीही लॉक नसेल। जेव्हा लोक येतील तेव्हाही ते लोक आम्ही कोणी ना कोणी या ठिकाणी त्यांना भेटणार, त्यांच्या प्रश्नांच्या समस्या सोडवण्याचा शपथ घेणार आहे।